आज या आपण परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी काही वेळ घेऊया। आपल्या आयुष्यामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजे आणि अनेक प्रकारचे कार्य आहेत जे आपण पूर्ण केले पाहिजे। मग ते कार्यालयीन काम असो किंवा स्वयंपाकघरातील काम, जर आपण त्या कार्याला स्वर्गाच्या राज्याच्या गौरवाकडे पाहून केले तर आपण काहीही केले तरी आशीर्वाद आणि गौरव आपल्याला दिले जातील। काही जण स्वयंपाकघरात फक्त दिवसातून 3 वेळचे जेवण करण्यासाठी काम करतात किंवा कामावर किंवा शाळेत जातात की त्या एका दिवसात 3 वेळच्या जेवणासाठी जितके गरजेचे आहे तितके कमवू शकतील। मात्र स्वर्गीय लोकांच्या रूपात जर आपली मानसिकता अशीच असली तर ही आपल्यासाठी बदलण्याची वेळ आहे। म्हणूनच आपले 3.5 वर्षाचे सुवार्तेचे कार्य पूर्ण करून स्वर्गात जाण्यापूर्वी येशूने आपल्या संतानांना ही विनंती केली, मी नेहमी तुझ्याबरोबर असेन आणि नेहमी तुमची मदत करीन। म्हणून आशीर्वाद मिळवण्यासाठी परिश्रम करा, म्हणजे तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकाल आणि सार्वकालिक अविनाशी जीवनाचा मुकुट प्राप्त करू शकाल। या आपण याबद्दल मत्तय अध्याय 28 वचन 18 द्वारे पाहूया। त्यात लिहिले आहे, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे। तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या। जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना काय करण्यास शिकवा, पाळण्यास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस मी तुमच्याबरोबर आहे। जेव्हा आपण फक्त भौतिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा काय महत्त्वाचे आहे आणि काय महत्त्वाचे नाही यात आपण फरक करू शकत नाही। पण जेव्हा आपण आपले लक्ष स्वर्गीय गोष्टींवर केंद्रित करतो आणि परमेश्वराजवळ येतो तेव्हा आपले आत्मिक डोळे उघडले जातात। आता आपण स्वतःहून विचार करतो, अरे जर मी हे चुकलो तर हे माझ्यासाठी एक मोठे आत्मिक नुकसान होईल। जर ही परिस्थिती अशीच राहिली तर मी सार्वकालिक नरकाच्या शिक्षेपासून कसा वाचणार? जर मी याचे पालन केले तर मी आपल्या हरवलेल्या स्वदेशी परत जाऊ शकेन। म्हणूनच नियमशास्त्र, आज्ञा आणि विधी आपल्यासाठी मौल्यवान आहेत। हा तो मानक आहे जो परमेश्वराच्या लोकांना सैतानाच्या लोकांपासून वेगळे करतो। जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करतो, त्याला शिकतो आणि त्याची जाणीव करतो तेव्हा आपण परमेश्वराचे खरे लोक बनू शकतो। जेव्हा आपण या पृथ्वीवरील जीवनाबद्दल विचार करतो, येथवर की ते जे श्रीमंत आहेत आणि ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे ते देखील एका दिवसात 3 वेळा जेवण करू शकतात। जरी ते असे चांगले भाग्य असण्याच्या आनंदाचा उपभोग घेतात तरी ते आपल्या सर्व संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी अवर्णनीय दुःख देखील भोगतील। पण जेव्हा स्वर्गाची गोष्ट येते तेव्हा परमेश्वराने ही खात्री दिली नाही का की कोणीही आपल्यापासून ते हिरावून घेऊ शकत नाही। म्हणून सियोनमध्ये राहण्यादरम्यान जेथे पिता आणि माता आहेत, या आपण या सुवार्तेचा हर्षाने आणि आनंदाने प्रचार करूया। याद्वारे या आपण त्या लोकांची जे फक्त या जगाला पाहतात स्वर्गाच्या राज्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करूया। या आपण पुष्कळ लोकांना स्वर्गीय पिता आणि माताबद्दल प्रचार करण्याद्वारे त्यांचे मार्गदर्शन नीतिमत्वाच्या मार्गावर करूया, म्हणजे माताबद्दलच्या सत्याच्या प्रकाशाला आपण त्यांच्या हृदयांमध्ये प्रकाशू शकू। मी आशा करतो की सियोनचे सर्व सदस्य आपल्या स्वर्गीय पिता आणि माताला विपुल प्रमाणात संतुष्ट करतील। याबरोबरच मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो। तुमचे खूप खूप आभार।